माझ्या प्रिय मित्रांनो, काल आपण नेपोलियन हिलच्या ज्वलंत इच्छेबद्दल बोललो. पण नुसती इच्छा असून चालत नाही, त्याला स्पष्टतेची जोड हवी. आज मी तुम्हाला जगातील एका अत्यंत विलक्षण बुद्धिमत्तेच्या माणसाची ओळख करून देणार आहे. नोबेल विजेते भौतिकशास्त्रज्ञ रिचर्ड फाइनमन. फाइनमन यांचे एक साधे पण भेदक तत्व होते. इफ यू कांट एक्सप्लेन इट सिम्पली, यू डोंट अंडरस्टँड इट. जर तुम्ही एखादी गोष्ट साध्या भाषेत समजावून सांगू शकत नसाल, तर ती तुम्हाला समजलेलीच नाही. MPSC/UPSCच्या चक्रव्यूहात आपण अनेकदा जाडजूड पुस्तकं वाचतो, नोट्स काढतो. पण जेव्हा प्रत्यक्ष परीक्षेचा प्रश्न समोर येतो, तेव्हा आपण गोंधळतो. का? कारण आपण माहिती जमा करतो, पण ज्ञान नाही. तुम्ही वाचलेला कलम 370चा विषय असो वा शाश्वत विकास, तो शेजारच्या 10 वर्षांच्या मुलाला समजेल इतका सोपा करून सांगता येतो का? जेव्हा आपण स्वतःला शिक्षक समजून एखादा विषय आरशासमोर उभं राहून शिकवतो, तेव्हा आपल्याला आपल्या ज्ञानातील गॅप्स समजतात. यालाच फायमन टेक्निक म्हणतात. कठीण शब्दांच्या मागे लपू नका. संकल्पना इतकी पारदर्शक करा की तिला विसरणं अशक्य होईल. पाठांतर ही गुलामी आहे, आकलन हे स्वातंत्र्य आहे. आज दिवसभरात जो सर्वात कठीण टॉपिक वाटतोय तो निवडा. कोरा कागद घ्या आणि तो विषय असा लिहा जणू तुम्ही कोणा दुसऱ्याला शिकवत आहात. जिथे तुम्ही अडकाल तिथे समजा की तुमचा अभ्यास कच्चा आहे. पुन्हा पुस्तकाकडे वळा. तुमचाच मेंटॉर